बाळा, काही वेळा शांतता ही साधी नसते. ती एका येणाऱ्या मोठ्या वादळाची पूर्वकल्पना असते. आज तुझ्या आयुष्यात जी शांतता पसरली आहे, तिच्या पाठीमागे एक अतिशय सूक्ष्म आणि अदृश्य असा चक्रव्यूह रचला जातोय. विचार कर, युद्धात जेव्हा एखादा योद्धा मैदानात उतरतो, तेव्हा त्याला समोरून येणारे तीर, तलवारीचे वार आणि शत्रूचे चेहरे स्पष्ट दिसत असतात. त्यामुळे तो स्वतःचा बचाव करू शकतो. पण जर युद्ध हे मैदानावर न खेळता तुमच्याच पाठीमागे गुप्त अंधारात आणि गोड बोलणाऱ्या मुखवट्यांच्या आडून खेळलं जात असेल, तर त्याला काय म्हणायचं? आज तुझ्या अवतीभोवती नेमका हाच खेळ सुरू आहे. तू विचार करतोस की तुझी प्रगती का थांबली. काही वेळा शांतता ही साधी नसते बाळा. ती एका येणाऱ्या मोठ्या वादळाची पूर्वकल्पना असते. आज तुझ्या आयुष्यात जी शांतता पसरली आहे ना, तिच्या पाठीमागे एक अतिशय सूक्ष्म आणि अदृश्य असा चक्रव्यूह रचला जातोय. विचार कर, युद्धात जेव्हा एखादा योद्धा मैदानात उतरतो, तेव्हा त्याला समोरून येणारे तीर, तलवारीचे वार आणि शत्रूचे चेहरे स्पष्ट दिसत असतात. त्यामुळे तो स्वतःचा बचाव करू शकतो. पण जर युद्ध हे मैदानावर न खेळता तुमच्याच पाठीमागे गुप्त अंधारात आणि गोड बोलणाऱ्या मुखवट्यांच्या आडून खेळलं जात असेल, तर त्याला काय म्हणायचं? आज तुझ्या अवतीभोवती नेमका हाच खेळ सुरू आहे. तू विचार करतोस की तुझी प्रगती का थांबली आहे, तुझ्या कष्टाचं फळ का मिळत नाही, आणि अचानक नात्यांमध्ये विनाकारण अडथळे का उभे राहत आहेत. लेकरा, हे कोणतेही ग्रह तारे किंवा तुझं नशीब वाईट असल्यामुळे होत नाही, तर तुझ्या पाठीमागे खूप हुशारीने कारस्थानांची जाळी विणली जात आहेत. तू खूप भोळा आणि सरळ आहेस लेकरा. कोणी समोर येऊन 2 गोड शब्द बोललं की तुला आपलं हृदय त्याच्यासमोर उघडं करू वाटतं. तुझ्या भविष्याचे बेत, तुझी गुपितं आणि तुझा आनंद त्यांच्यासोबत सहज शेअर करतोस. पण तुला हे समजत नाही की समोरून हसणारे सगळे चेहरे मनातून तुझे हितचिंतक नसतात. काही लोक फक्त तुझा पराभव पाहण्यासाठी, तुझा आत्मविश्वास तुटताना पाहण्यासाठी योग्य संधीची वाट पाहत दबा धरून उभे असतात. ते विचार करत आहेत की त्यांनी रचलेल्या या चक्रव्यूहात तू कधी ना कधी अडकशील आणि संपून जाशील. ते त्यांच्या कपटी बुद्धीवर आणि कारस्थानांवर खूप गर्वाने फुगून गेले आहेत. पण ते मूर्ख एका सर्वात मोठ्या सत्याला विसरलेत की जेव्हा चक्रव्यूह मर्यादेपेक्षा जास्त कडक होतो, तेव्हा तो उद्ध्वस्त करण्यासाठी स्वतः अक्कलकोटचा राजा, हा तुझा स्वामी, समोर येऊन उभा ठाकतो. हा खेळ त्यांनी सुरू केला असला तरी याचा शेवट आता मी करणार आहे. त्यांचा प्रत्येक डाव त्यांच्यावर कसा उलटणार आहे आणि ही कारस्थानं कशी मातीला मिळणार आहेत, हे तू जाणून घे. बाळा, तू विचार करतोस ना की जर शत्रूची कारस्थानं उद्ध्वस्त होणार आहेत, तर तो शत्रू नेमका आहे तरी कोण? तो कुठून आला आहे? जेव्हा शत्रू हा शब्द तुझ्या कानावर पडतो, तेव्हा तुझ्या डोळ्यांसमोर लगेच समाजातील काही लोक, तुझे उघड विरोधक आणि जुने वाद असणारे लोक आले असतील ना? पण नाही बाळा, आज तुझे हे स्वामी तुला मानवी स्वभावाचं आणि नात्याचं एक असं कडू सत्य सांगणार आहेत, जे ऐकून तुझ्या डोळ्यात पाणी येईल. समोरून येणारा शत्रू कितीही मोठा आणि ताकदवान असला तरी तो आपल्याला दिसत असतो. त्यामुळे त्याच्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा याची ढाल आपण आधीच तयार करतो. मोठ्या संकटांशी लढताना माणूस नेहमी सावध असतो. त्याचे डोळे उघडे असतात. पण जे शत्रू तुझ्या अवतीभोवती मित्र बनून फिरतात, जे तुझ्याच ताटात खातात आणि तुझ्याच पाठीत खंजीर खुपसण्याची तयारी करतात, त्यांची कारस्थानं सर्वात जास्त भयंकर आणि घातक असतात. बाळा, तुझ्या अवतीभोवती काही असे लोक आहेत ज्यांनी चेहऱ्यावर गोड बोलणारे, काळजी करणारे नकली मुखवटे घातले आहेत. तू खूप सरळ आणि अथांग मनाचा आहेस.
कोणी 2 वेळा प्रेमाने चौकशी केली की तू तुझ्या आयुष्याची सगळी गुपितं, तुझी आर्थिक परिस्थिती, तुझ्या भविष्याचे मोठे बेत आणि तुझा आनंद त्यांच्यासमोर सहज बोलून दाखवतोस. पण तुला हे समजत नाही की समोरून हसणारे सगळे चेहरे मनातून तुझे हितचिंतक नसतात. ते तुझ्यासमोर तुझं कसं होईल रे असा काळजीचा आव आणतात. पण तू तिथून बाजूला झालास की पाठीमागे तुझीच चेष्टा करतात. तुझ्या घरातील सुखशांतता कशी भंग होईल, तुझ्या नोकरी व्यवसायात किंवा कष्टाच्या कामात कसा अडथळा येईल आणि तू मानसिकदृष्ट्या खचून कसा जाशील याचे ते रोज नवीन आणि गुप्त सापळे रचत आहेत. त्यांना तुझ्या कष्टाचा हेवा वाटतो, तुझ्या चिकाटीची असूया वाटते. त्यांना वाटतं की त्यांनी रचलेल्या या अदृश्य चक्रव्यूहात तू कधी ना कधी नक्की अडकशील आणि कायमचा संपून जाशील. ते त्यांच्या कपटी बुद्धीवर आणि कारस्थानांवर खूप गर्वाने फुगून गेले आहेत. पण ते मूर्ख एका सर्वात मोठ्या सत्याला विसरलेत की जरी त्यांनी हा विनाशाचा खेळ सुरू केला असला तरी आता याचा शेवट मी करणार आहे. त्यांचे हे सगळे डाव त्यांच्यावरच कसे उलटणार आहेत हे मी तुला सांगीनच. बाळा, आता तुझ्या मनात चाललेल्या या वादळाला शांत करण्यासाठी आणि शत्रूच्या या संपूर्ण कारस्थानाचा मूळ गाभा समजून घेण्यासाठी आज तुझा हा स्वामी तुला निसर्गाचं एक अतिशय सुंदर, अद्भुत आणि कधीही न विसरता येणारं उदाहरण देतो. नीट मनाच्या गाभाऱ्यात साठवून ठेव. विचार कर, एक छोटासा कोळी घराच्या एखाद्या कोपऱ्यात किंवा झाडाच्या फांदीवर किती कष्ट करून, किती हुशारीने आणि किती वेळ लावून एक मोठं गुंतागुंतीचं जाळं विणतो. तो विचार करतो की आता या जाळ्यात एखादा मोठा कीटक अडकेल, तो त्यात फडफडेल, कमजोर होईल आणि शेवटी आपण त्याला सहज संपवून टाकू. तो कोळी त्या जाळ्याकडे पाहतो आणि स्वतःच्या चतुर बुद्धीवर खूप गर्वाने फुगून जातो. त्याला वाटतं की आपल्यापेक्षा हुशार आणि शक्तिशाली या जगात कोणीच नाही. पण लेकरा, तो कोळी आपल्या मर्यादित बुद्धीमुळे विश्वाचा एक सर्वात मोठा नियम विसरतो की त्या जाळ्याला विखरून टाकण्यासाठी, त्याची माती करण्यासाठी साक्षात निसर्गाची एकच जोराची वाऱ्याची झुळूक पुरेशी असते. वाऱ्याची एकच सुसाट लाट येते आणि त्या कोळ्याचे सगळे कष्ट, त्याचे ते जाळे आणि त्याचा तो अहंकार एका सेकंदात हवेत उडवून लावते. बाळा, आज तुझ्या अवतीभोवती मुखवटे घालून फिरणारे ते कपटी शत्रूसुद्धा अगदी त्याच कोळ्यासारखे आहेत. त्यांना वाटतंय की ते खूप हुशार आहेत. ते तुझ्या विरुद्ध रोज नवनवीन कारस्थानांची, गुप्त चालींची, खोट्या अप्रपंचारांची आणि टोमण्यांची अदृश्य जाळी विणत आहेत. ते रात्रीची झोप गमावून तुझे पाय कसे ओढायचे, तुला संकटात कसं पाडायचं याचे बेत आखत आहेत आणि मनातल्या मनात खूप खुश होत आहेत. त्यांना असं वाटतं की त्यांनी रचलेल्या या चक्रव्यूहात तू नक्की अडकशील आणि तुझा सर्वनाश होईल. ते त्यांच्या या क्षुद्र हुशारीवर खूप गर्वाने फुगून गेलेत. पण ते मूर्ख हे विसरतात की ज्याच्या पाठीवर माझा आशीर्वादाचा हात आहे त्याचे केसही वाकडे करण्याची ताकद या ब्रह्मांडातील कोणत्याही कारस्थानात नाही. त्यांची ही जाळी कितीही घट्ट असली तरी माझ्या एका दैवी कृपेची, माझ्या एका आशीर्वादाची झुळूक त्यांच्या या सगळ्या कारस्थानांना एका झटक्यात मातीला मिळवून देण्यास समर्थ आहे. या येणाऱ्या काळात मी माझ्या अद्भुत दैवी हाताने त्यांच्या नशिबावरचे आणि त्यांच्या बुद्धीवरचे सगळे डाव असे काही उलथवून टाकणार आहे की त्यांचे जाळे त्यांच्याच गळ्याचा फास बनेल. हा खेळ आता कसा बदलणार आहे आणि शत्रूंचा अंत कसा होणार आहे हे तू बघ. आता डोळे उघडून आणि मनाचे कान तीक्ष्ण करून ऐक लेकरा, की या येणाऱ्या काळामध्ये नेमकी कोणती उलथापालथ घडणार आहे आणि त्या शत्रूची कारस्थानं कशी धुळीला मिळणार आहेत. लेकरा, निसर्गाचा आणि या विश्वाचा एक अथांग नियम आहे. तुम्ही हवेत फेकलेला दगड शेवटी गुरुत्वाकर्षणामुळे खालीच येतो आणि तो ज्याने फेकलाय त्याच्याच डोक्यावर पडण्याची शक्यता सर्वात जास्त असते.
इथून पुढे जे लोक तुझ्या विरुद्ध खोटे अपप्रचार करत आहेत, जे तुझ्या कष्टाला कमी लेखत आहेत आणि तुझ्या पाठीमागे गुप्त कट रचत आहेत, त्यांचे सगळे डाव त्यांच्यावरच उलटायला सुरुवात होणार आहे. त्यांनी तुझ्यासाठी जो खोल खड्डा खणून ठेवला आहे, त्याच खड्ड्यात ते स्वतःच्याच पायाने, स्वतःच्याच हुशारीमुळे कसे जाऊन पडतील हे तू उघड्या डोळ्यांनी पाहशील. हा साक्षात काळाचा न्याय आहे आणि त्याला अंतिम गती देण्याचं काम आता माझं आहे. तुझ्या व्यापार उद्योगात, नोकरीत आणि तुझ्या संसाराच्या प्रत्येक क्षेत्रात ज्या अडचणी त्यांनी जाणीवपूर्वक खूप डोकं चालवून आणल्या होत्या, त्या सगळ्या अडचणी मी माझ्या एका दिव्य दृष्टीने उद्ध्वस्त करणार आहे. ज्या लोकांसमोर, ज्या नातलगांसमोर किंवा ज्या मित्रांसमोर त्यांनी तुला बदनाम करण्याचा, तुला कमी लेखण्याचा आटोकाट प्रयत्न केला, तेच लोक आता तुझ्या प्रगतीचं, तुझ्या वैभवाचं आणि तुझ्या यशाचं कौतुक करताना थकणार नाहीत. शत्रू थक्क होऊन पाहत राहतील की एवढी कारस्थानं करून, एवढे पाय ओढूनही हा माणूस खाली पडण्याऐवजी आभाळाला गवसणी घालण्यासारखी प्रगती कशी करतोय. कारण त्यांना हे माहीतच नाही की जेव्हा तुझ्या पाठीशी साक्षात ब्रह्मांड नायक उभा असतो, तेव्हा जगातील कोणतीही वाईट शक्ती तुझा एक केसही वाकडा करू शकत नाही. पण लेकरा, या सगळ्या बदलासाठी तुला एक पूर्वतयारी करावी लागेल, एक खंबीर पाऊल टाकावं लागेल. इथून पुढे मनातील जी सगळी जुनी भीती, शंका, निराशा आणि अस्वस्थता याच क्षणाला मनातून काढून कचऱ्यासारखी फेकून दे. त्या शत्रूवर रागावू नकोस, त्यांच्याशी वाद घालू नकोस, तुझी सात्विक ऊर्जा आणि तुझा मौल्यवान वेळ अजिबात वाया घालवू नकोस. कारण जेव्हा तू त्यांच्याशी भांडायला जातोस, तेव्हा तू नकळत त्यांच्याच पातळीवर उतरतोस. तुला फक्त शांत राहायचं आहे. घरात सकाळी उठून मन एकाग्र करून माझ्या श्री स्वामी समर्थ या नामाचा अखंड आणि खणखणीत जप करायचा आहे. जेव्हा तू माझ्या नामाचा असा अभेद्य आश्रय घेशील आणि प्रत्येक पाऊल अत्यंत सावधपणे विचार करून टाकशील, तेव्हा शत्रूने रचलेला कोणताही चक्रव्यूह तुला स्पर्शही करू शकणार नाही. उलट तो चक्रव्यूह त्यांनाच गिळंकृत करेल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.